नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा आपल्यासोबत आहे आणि निलेशजी विश्वकर्मा हे चांदुरली नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची एक यापूर्वीच निवड झाली होती। पण निवड झाली असता त्यासोबत आज आपण खास संवाद साधणार आहे आणि त्यांच्यासोबत एक चर्चा करणार आहे। निलेश भाऊ, तुमचं MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे। की जनतेकडे ज्या समस्या त्या फार मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। आज इराणचं युद्ध भेटल्यापासून आपण सांगतो की शासन सांगतो की गॅस रेडी आहे, तुम्ही घेऊन जा। आजच 8-8 दिवसात बुकिंग आहे, पण 25 दिवसाला लोकांना गॅस मिळत नाही आहे। त्यासोबतच पेट्रोल पंपावर ही व्यवस्था झालेली आहे, कोणाला बाहेर जायचं असेल तर डिझेल नाही आहे। कालच देशाचे पंतप्रधान सांगतायत की कोविडसारखी परिस्थिती येऊ शकते, म्हणजे तुम्ही अवेअर व्हा। म्हणजे एवढ्या मोठ्या समस्या लोकांकडे येऊन ठकलेल्या आहेत। पण आज F-16 फाईलमध्ये माननीय नरेंद्र मोदींचं नाव आल्यापासून देशात जी एक संभ्रमाची स्थिती होती त्यावर ते भाष्य करत नाही आहे। म्हणून आम्ही परवाच एक मोठा मोर्चा नागपूरला काढला, त्यावेळेस काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून यांनी हा मोर्चा काढलेला होता। समस्या ज्या मोठ्या आहेत त्याच्यावर कोणीच भाष्य करायला तयार नाहीत। हा गॅसचा तुटवडा क्षणिक आहे, पेट्रोलचा तुटवडा क्षणिक आहे, पण का क्षणिक आहेत याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे। मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला विधानसभेत लोकसभेत मतं मागितली आहे त्या नगरसेवकाकडे त्या अध्यक्षाकडे आपण जेवणासाठी गेलो पाहिजे। जेवणासाठी या चांदूर शहरातील नव्हे तर मतदारसंघातील लोकांनी ज्या महाराष्ट्रातील जनतेने त्याच्या भाजपच्या घरी नगरसेवकाच्या घरी जेवण करण्यासाठी गेलं पाहिजे। तेव्हा लक्षात येईल का काय परिस्थिती गरिबाची आहे। नागपूरमध्ये जो मोर्चा झाला होता, जे प्रकाश आंबेडकरजी आले होते, त्या मोर्चामध्ये तुम्ही पण होते। त्या मोर्चाचा उद्देश हा होता की राष्ट्रीय संघाचे जे मोहनजी भागवत आहेत त्यांना आम्ही निवेदन द्यासाठी गेलो की आपण ज्या सर्वोच्च पदावर देशाचे पंतप्रधान बसवलेले आहेत नरेंद्रजी मोदी, त्यांचं नाव F-16 फाईलमध्ये आलेलं आहे। त्यासोबतच हरदीप पुरी यांचं नाव आलेलं आहे आणि यांना कोण जॉब विचारणार? तर ज्यांनी यांना सत्तेवर बसवलं आणि सत्तेवर ज्यांनी बसवलं त्यांनी त्याला जॉब विचारलं पाहिजे। मग त्या विचारण्यासाठी आमचं ते निवेदन वजा मोर्चा तिथे होता, पण ते आम्हाला अडवण्यात आलं। त्या मोर्चाला आमच्यासोबत काँग्रेस, CPM, CPI सोबतच आप पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी असं सर्वांना मिळून हा प्रतिपक्षाच होता। कारण देशात समस्या फार मोठ्या उभ्या आहेत। तुम्ही जर बघितलं असेल तर डिझेलचा तुटवडा झालेला आहे, गॅस आज 1-1 महिन्याचं वेटिंग आहे आणि या गोष्टी जनसामान्याशी निगडीत आहे। फक्त तुम्ही उत्तर देऊन टाळ्या वाजून हे नाही सांगू शकत की आपण कोविड के लिए फिर से तयार हो जाओ, अशा पद्धतीचे प्रश्न चालणार नाहीत। माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जिथं आपण भाजपचे जे लोक मत मागाल त्यावेळेस आपल्याकडे आले त्यांच्या घरी, मग ते आमदार असतील, नगरसेवक असतील, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, त्यांच्या घरी जनतेने गेलं पाहिजे। जेवणासाठी त्यांच्याकडे गेलं पाहिजे की आमच्या घरी गॅस नाही, तुमच्या घरी आम्ही जेवला येतो आहे। म्हणजे अशा पद्धतीचं एक चांगलं आंदोलन इथं उभं झालं पाहिजे। म्हणजे लोकांच्या लक्षात येईल का गोष्टी केल्यानं होत नाही, थेट लोकांच्या जनतेची समस्या सोडवल्या पाहिजे। सध्याची परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला संदेश देऊ शकता? निश्चितच बघा, जेव्हा देशात जम्मू काश्मीरचा प्रश्न असेल, त्यासोबतच देशाचा अखंडतेचा प्रश्न असेल, त्यावेळेस इराण आपल्यासोबत उभा राहिला। इराणचे सर्वात कोहिमूजी जेव्हा वारले त्यावेळेस आपण साधी श्रद्धांजलीसुद्धा देऊ शकलो नाही। सोनिया गांधींनी पत्र लिहिल्यानंतर 8 दिवसात आपण दुखोटाही व्यक्त केला नाही, हा झाला एक प्रश्न। त्यासोबत ज्या दिवशी इराणवर हल्ला झाला त्या दिवशी देशाचे पंतप्रधान इस्रायलमध्ये होते आणि कुठंतरी आपल्या जे कूटनीतीचा विषय असतो, ज्या आपण देशाच्या संबोधनाचा विषय जेव्हा करत असतो त्यावेळेस या कूटनीतीचा वापर होणं गरजेचं आहे। फक्त मुस्लिम राष्ट्र आहे म्हणून, द्वेष आहे म्हणून अशा पद्धतीने राजकारण केलं असं नाही। आज तेच इराणनं मोठेपणा करून पहिले 2चे गॅस तुम्ही सांगता मार 56 इंची 37 गॅसचे जहाज आपले तिथं हजर होते त्या पोर्टवर, त्यातले 2च सोडले गेले। याच्यावर कोणीच भाष्य करत नाही। 2 मास्टर स्ट्रोक 2 सोडले, 37 जहाज तिथं अटकले होते। लोकांच्या जीवनाशी जीवनमानाशी खेळत असताना तुम्ही सातत्याने किती वेळा खोटे बोलाल? म्हणजे ज्या इंटरनॅशनल पॉलिसी आहेत, तुम्हाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की आपण देशाच्या वीरांबद्दल हमेशा बोलतो, देशभक्तीसाठी आपण सातत्याने डोडवा पिटतो। आज इराणचे 100 सैनिक युद्ध अभ्यासासाठी भारतात होते आणि त्यांच्या जहाजावर जेव्हा हमला झाला तो भारताच्या हद्दीत असताना झाला। म्हणजे इराणचे 100 सैनिक आपल्या हद्दीत युद्ध अभ्यासासाठी आले असते मारले गेले, ही जबाबदारी कोणाची आहे?
आजपर्यंत भारतावर कोणीही डोळा उचलण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. ही पॉलिसी हे आपली ताकद होती आणि आज आपण सिग्नेचर करून ट्रम्पच्या हाती सर्व देऊन दिलं. तू म्हणशील तसं आम्ही वागू, तू म्हणशील तर आम्ही रशियाची तेल खरेदी देऊ, असं भारत कधीच नव्हता. भारतात स्वतःचे अधिकार स्वतःला राहायचे आणि भारत स्वतःच्या हिशोबानं व्यापार करणं असेल किंवा ज्या काही देवाणघेवाणच्या राष्ट्रीय स्तरावर ज्या विषय होत्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या स्वतः सांभाळायचा. पण आज आपली FS10 फाईलमध्ये नाव आल्यामुळे आपल्याला मुजरा करता लागतो आहे. आपल्याला FS10मध्ये फाईल आल्यामुळे आपण सह्या करायला लागत आहेत आणि कुठंतरी मोठ्या प्रमाणाचं प्रेशर भारतीय लोकांवर येत आहे. याची नोंद कुठे घेतली पाहिजे. सध्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅस टंचाई आणि डिझेल आणि पेट्रोलची टंचाई आहे म्हणते आणि ही अफवा आहे का? काय सांगाल तुम्ही जनतेला, तुम्ही काय संदेश देणार? जर अफवा असती तर मला वाटतं याच्यावर त्यांनी निर्णय दिला असतात. आजच तुम्ही जर पेपर वाचल्यास वृत्तपत्र त्यात लिहिलं आहे की गॅसची गॅरंटी 8 दिवसात दिली होती, पण आज 25 दिवसाचं वेटिंग आहे. 35,000 लोक वेटिंगमध्ये गॅसच्या सिलेंडरसाठी. आणि पंपाची स्थिती मला सांगायची गरज नाही. आपण कोणत्याही पेट्रोल पंपावर जा, अर्ध्याहून जास्त पेट्रोल पंप ड्राय झालेले आहेत, अर्ध्याहून जास्त पेट्रोल पंपावर डिझेल नाही, पेट्रोल नाही. लोकांना अनेक ज्या गोष्टीसाठी जायचं आहे त्या कुठंतरी संभ्रमात आहे आणि सातत्यानं फक्त सांगायचं की अशी स्थिती नाही अशी, मग दुसरी स्थिती कोणती आहे ती स्पष्ट केली गेली पाहिजे, ती केल्या जात नाही आणि हा मोठा प्रश्न येत्या काळात राहणार आहे. त्यामुळे नागरिकांशी सातत्यानं तुम्ही जीवाशी खेळू नका, त्यांना स्थिर समाधान दिलं गेलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी म्हटलं की लॉकडाऊनला जसं आपण समोर गेलो तसं तुम्ही तयार राहा, म्हणजे तुम्हाला डिझेल पेट्रोल जेव्हा खायची व्यवस्था होणार नाही, म्हणजे तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला जंगलात जावं लागेल, लाकूड आणावं लागेल, चूल पेटवा लागेल आणि त्याचा व्हिडिओ मग टाका लागेल की भाई हमने देश के साथ खडे रहे. म्हणजे एखाद्या कूटनीतीमधला हा साधा प्रश्न होता की इराणसोबत तुमचे असलेले एवढे वर्ष संबंध ते तुम्ही जोपासायला पाहिजे होते. इस्रायल इराणचं काय भांडण आहे किंवा अमेरिका काय करतो आहे याच्यापेक्षा आपले जर संवाद किंवा आपले संबंध तसे राहिले असते तर आपल्या देशात हा तुटवडा झाला नसता. आणि जो देश आपला मित्र देश म्हणून सातत्यानं आपल्यासोबत उभा राहिला, मग जम्मू काश्मीरचा प्रश्न असो किंवा कोणता एखादा प्रश्न असो, आतंकवादाचा प्रश्न असेल, त्यावेळेस इराण आपल्यासोबत होता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्या लक्षात येत नसेल, आपण देश चालवत आहे आणि जे तुम्ही अधिकारी विदेश मंत्री करून ठेवले आहेत, मग तो हरदीप पुरी असेल किंवा जयशंकर असेल, ज्यांनी सातत्यानं 50 वर्ष भ्रष्टाचार करून फक्त त्या चेअरवर बसलेत आणि त्याच लोकप्रती कशी होऊ शकतात. म्हणजे हे प्रश्नचिन्ह आहे की ज्या लोकांना तुम्ही पदं दिलीत त्यांच्याकडून कामाची अपेक्षा आहे आणि एकाही लोकांचं तुम्ही रिझाईन घेऊ शकत नाही. पूर्ण जगात हाहाकार माजला FS10 फाईलचा आणि तुम्ही आपल्या हरदीप पुरीचा राजीनामा घेऊ शकत नाही. म्हणजे काय एवढी भीती. सध्या एक प्रकरण घडलं नाशिकमध्ये खरातचं. या खरातमध्ये अनेक बड्या नेत्यांचे फोटो त्या खरातसोबत आहे. नेमकं तुम्ही काय सांगा? मागील 8-10 दिवसापासून या सोशल मीडिया आपण बघतो आहे तर हे भोंदू बाबा जे असतात आणि मला तर फार दुःख वाटलं की एखादा स्पिरिच्युअल संत असणं वेगळं आणि एखादा ढोंगी संतांनी ज्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत की हे कुठंतरी समाजाला कोणत्या दिशेने नेतो आहे, आपण अध्यात्म म्हणून कोणत्या दिशेला जाऊन अध्यात्म न्यायचा आहे हे माहितलं पाहिजे. भक्ती कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीचं आपण पुढं गेलं पाहिजे, कशा लोकांच्या वातावरणात आपण राहिल्यामुळे आपलं सौरभाम टिकल हे महत्त्वाचं आहे. फक्त आंधळा किंवा अंधश्रद्धामुळे एखाद्या बाबाकडे जायचं आणि तो भलताच कार्यक्रम करत असेल तर याला कुठंतरी आमचा तीव्र निषेध राहिलेला आहे.